मित्रांनो, तुम्हालाही रोज व्यायामाला जायला, चालायला जायला वेळ मिळत नाही आहे का? तुम्ही कुठल्याही एजमध्ये असाल, काही लोकं ओल्ड एजमध्ये असतात, त्यांना चालण्यासाठी त्रास होतो, त्यामुळे ते चालू शकत नाही. काही लोकं वर्किंग असतात, त्यामुळे त्यांना चालायला जाण्यासाठी वेळ मिळत नाही. तुम्ही कुठल्याही एजमध्ये असाल आणि तुम्हाला चालण्याचा व्यायाम करता येत नसेल आणि रोजचा साधा सोपा व्यायाम तुम्हाला शिकायचा असेल, तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय सोपे असे 5 योगासनं सांगणार आहे, जे तुम्ही घरच्या घरी करू शकता आणि याला जास्त वेळ लागणार नाही. सोबतच तुमचं हेल्थ जे आहे ते ह्या 5ही योगासनाने अतिशय चांगलं राहणार आहे. तर कुठलाही वेळ न घालवता मी तुम्हाला हे योगासनं दाखवणार आहे. पहिलं योगासन जे आहे याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, अशा पद्धतीने सुखासनमध्ये बसायचं आहे. हा पाय वरती घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला बॅक जी आहे ती एकदम स्ट्रेट ठेवायची आहे आणि तुमचे डोळे जे आहेत ना ते बंद करून डीप ब्रीदिंग करायची आहे. आता ह्या डीप ब्रीदिंगचा फायदा असा की जितका तुमच्या शरीरामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा जास्तीत जास्त होणार आहे, तितकंच तुमचं शरीर निरोगी राहणार आहे. तर ह्याला सुखासन असंही म्हटलं जातं. या व्यायामामध्ये आपण काय करतो की जास्तीत जास्त ऑक्सिजन आपल्या नाकाद्वारे शरीरामध्ये घेण्याचा प्रयत्न करतो. तर ह्या व्यायामाने तुमचं मन जे आहे ना ते शांत होण्यासाठी मदत होणार आहे. सोबतच जर तुमचं डोकं सतत दुखत असेल तर ते डोकेदुखीही तुमची कमी होण्यासाठी या व्यायामाने नक्कीच मदत होणार आहे. हा व्यायाम तुम्ही 1 ते 3 मिनिटापर्यंत रोज करू शकता. आता दुसऱ्या व्यायामामध्ये तुम्हाला बटरफ्लाय पोझिशनमध्ये अशा पद्धतीने बसायचं आहे आणि हा व्यायाम करायचा आहे. आता ह्या व्यायामाचा फायदा असा की जर तुम्हाला कंबरदुखीचा त्रास असेल, जर तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास असेल, तर हा कुठलाही त्रास या व्यायामाने नक्कीच कमी होणार आहे. सोबतच तुमच्या कंबरेची स्ट्रेचिंग झाल्यामुळे कंबर आणि गुडघे यांची लवचिकता वाढणार आहे. महिलांमध्ये इरेग्युलर पिरियड जे आहेत ना त्याची समस्याही या व्यायामाने कमी होणार आहे. आता तिसऱ्या व्यायामामध्ये मी तुम्हाला खांदेदुखी सोबतच जास्त वेळ जर तुम्ही कॉम्प्युटरवरती वगैरे काम करत असाल तर तुमची मान, खांदे जर दुखत असतील, हात दुखत असतील, तर असा व्यायाम तुम्हाला करायचा आहे. क्लॉकवाईज डिरेक्शनमध्ये आणि अँटी क्लॉकवाईज डिरेक्शनमध्ये अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या हाताची पोझिशन घ्यायची आहे. यामुळे काय होणार आहे, तुमची जर मान दुखत असेल, तुम्हाला जर खांदेदुखी होत असेल, हात दुखत असेल, तर या सगळ्या समस्या दूर होणार आहेत. हा व्यायाम तुम्ही 1 ते 3 मिनिटापर्यंत करू शकता. आता चौथा व्यायाम जो आहे, ज्याला मार्जारी बिथिलासन असंही म्हटलं जातं, याच्यामध्ये हातावरती आणि गुडघ्यावरती अशा पद्धतीने बसून तुम्हाला काय करायचं आहे, श्वास आतमध्ये घेत पोटाकडे आणि त्याच्यानंतर श्वास हळूहळू सोडत सिलिंगकडे पाहायचा आहे. हा व्यायाम तुम्ही तुमच्या कॅपॅसिटीनुसार 1 ते 3 मिनिटापर्यंत करू शकता. हा व्यायाम केल्याने काय होणार आहे की जर तुम्हाला कंबरदुखीचा त्रास असेल तर तुमच्या कंबरेची लवचिकता या व्यायामाने वाढणार आहे. आता तुम्हाला सगळ्यात शेवटचा व्यायाम मी सांगणार आहे. अतिशय सोपा व्यायाम आहे, परंतु अतिशय इफेक्टिव्ह आहे. अशा पद्धतीने तुम्हाला ले डाऊन करून तुमचे दोन्ही जे पाय आहेत ते तुमच्या छातीजवळ आणायचे आहेत आणि तुमच्या हाताने त्याला होल्ड करून ठेवायचं आहे. तर हे होल्ड करून तुम्ही 1 ते 2 मिनिटापर्यंत ठेवू शकता. असं केल्याने काय होणार आहे की जर तुम्हाला पाईल्स किंवा जर तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल तर तो त्रास नक्कीच कमी होणार आहे आणि तुम्ही तुमचं जे फेस आहे तो तुमच्या गुडघ्याकडे आणण्याचाही प्रयत्न करू शकता. जर जमत असेल तरच तुम्ही हे करा, याने नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे. मित्रांनो, हे 5ही योगासनं तुम्ही करून बघा. तुम्हाला नक्कीच तुमच्या हेल्थमध्ये भरपूर सुधार दिसणार आहे. आणि जर असेच व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्ही किती जण योगासनं रोजच्या रोज करता आणि त्याचे तुम्हाला काय फायदे झाले. तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन, नमस्कार.